नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आपण यावर्षी फक्त ताणतणाव बघितले, रिटेलर्सचे पोर्टफोलिओ चांगले नाहीत कारण मिड कॅप स्मॉल कॅप शेअर यावेळेला चाललेच नाहीत. मार्केट अत्यंत व्होलटाईल, कोणालाही त्यातून फारसा फायदा झाला नाही. फक्त चांदी, सोनं म्हणजे कमॉडिटीचे शेअर मात्र यावर्षी चालले. प्रत्येक वेळेला वाढणारा ताणतणाव आपण पाहिला. आजसुद्धा अमेरिकेने आता नायजेरियावर हल्ला केला आहे. व्हेनेझुएला संपला, आता नायजेरिया. म्हणजे प्रत्येक ताणतणावामध्ये एक एक देश वाढतोच आहे. त्यामुळे ताणतणाव कमी होत नाही आहे. अमेरिकन मार्केट तेजीत होतं. एनव्हिडियाने मोठ्या डीलची घोषणा केली. जपानमध्ये रिटेल विक्री 1.7% वरून 1% झाली. अपेक्षा 0.9% होती. ती थोडीशी अपेक्षेपेक्षा वाढली, पण पूर्वीपेक्षा कमी झाली. पूर्वी 1.7 होती, आता रिटेल विक्री 1% झाली. क्रूड 62.42च आहे. डॉलर इंडेक्स 98च्या खाली आला आहे, तो 97.65 आहे. आणि बॉन्ड यील्ड 4.14 आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे 1,721 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 2,381 कोटीची. पण व्हिक्स 9.19 आहे. हा व्हिक्स तरी मदत करतोय का? तोही नाही. हा व्हिक्स कमी आहे, त्यामुळे ऑप्शन ट्रेडर्सना याचा त्रास होतो आहे. सगळ्याच बाजूने, कुठल्याच बाजूने आणि कुणालाच यातून शांतता मिळत नाही. फक्त हे जर असंच चालू राहिलं तर मात्र कमॉडिटीज म्हणजेच सिक्लिकल जे शेअर्स असतात किंवा मेटल्स, याचे शेअर पुढच्या वर्षी चांगले चालतील. आणि आत्ता चांदी जशी चालली आहे तसं कॉपर पुढच्या वर्षी चालण्याची शक्यता व्यक्त केली जाते. काही बातम्या आहेत त्या बघूया. ब्रेन बीज सोल्युशन म्हणजेच फर्स्ट क्राय हिच्या जो आर्म आहे त्यांनी सरा बेबी प्रॉडक्ट हा आर्म आहे त्यांचा, त्यांनी KA हायजीनमध्ये 100% स्टेक घेतला. दिलीप बिल्डकॉन कर्नाटकमध्ये 360 कोटी रुपयाचं ब्रिज कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट होतं. त्याला कंप्लीशन सर्टिफिकेट मिळालं. लार्सन अँड टुब्रो हल्ली परफेक्ट किती ऑर्डर मिळाली हे सांगत नाही, एक रेंज सांगतं. ट्रान्सपोर्टेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर विभागाला 1,000 ते 2,500 कोटी दरम्यान ऑर्डर मिळाली. मुख्यतः आपण 1 जानेवारीच्या म्हणजे 2 जानेवारीला, 26 डिसेंबरला, गणपतीला स्विगी, झोमॅटो यांना किती ऑर्डर्स मिळाल्या त्या दिवशीच्या हे ऐकत असतो. यावेळेला मात्र वेगळीच गोष्ट ऐकायला मिळाली की काल त्यांचे सगळे कामगार संपावर होते. म्हणजे स्विगी, इटर्नल, झेप्टो, ब्लिंकिट, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यांच्या सगळ्यांच्या कामगारांनी स्ट्राईक केला होता. त्यामुळे 26 तारखेला म्हणजे आज त्यांचे रेव्हेन्यूचे आकडे ऑर्डर्सच्या आकड्यापेक्षा त्यांना
चांगला बिझनेसचा दिवस या कंपन्यांना मिळाला नाही, त्यामुळे नुकसान झालं. हिंदुस्तान कॉपर, LICने 2% स्टेक विकला. LT फूड्स, रिजनल राईस व्हरायटीवर आधारलेलं कर्नाटकमध्ये रायचूर इथं त्यांनी नवीन युनिट सुरू केलं. JK सिमेंट, कृष्णपुरा लाईमस्टोन ब्लॉक हा राजस्थानमधला आहे, त्याच्यासाठी JK सिमेंट हे प्रिफर्ड बिडर म्हणून त्यांची निवड झाली. पेनेन्शिया बायोटेक याला युनिसेफकडून व्हॅक्सिन सप्लायसाठी ऑर्डर मिळालेली आहे. आधी त्या ऑर्डरच्या कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू वाढवली आणि 2027साठी त्यांना नवीन ऑर्डर देण्यात आली. गुजरात गॅस कंपनीने अवंतिका संघ औलाख यांची MD म्हणून नेमणूक केली. स्ट्राइड्स फार्माचं गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिससाठी इन्स्पेक्शन झालं होतं, तर त्या संदर्भात त्यांना 4 त्रुटी दाखवण्यात आल्या. अल्ट्राटेक सिमेंट याने धुळ्याला 0.6 MTPA आणि नाथद्वारा इथं 1.2 MTPA म्हणजेच मेट्रिक टन पर ॲनम अशी एकूण 1.8 मेट्रिक टन पर ॲनम एवढी कपॅसिटी नवीन कमिशन केली. विकरांग इंजिनिअरिंग, आपण परवाच्या दिवशी जेव्हा मार्केट करत होतो तेव्हाही त्यांना ऑर्डर मिळाली होती. आजही त्यांना 460 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. NTPC सोलार PV प्रोजेक्ट सोलापूरला त्यांनी कमिशन केला आहे. प्रीमियर एनर्जीनी ट्रान्सकॉन इंडस्ट्रीजमध्ये 34% स्टेक 250 कोटी रुपयाला घेतला आहे. इंडसइंड बँकेची सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिसने कंपनीज ॲक्ट अंतर्गत डेरिव्हेटिव्ह मायक्रो फायनान्स याविषयी चौकशी सुरू केली आहे. कॅस्ट्रॉल यांनी 194 रुपये 4 पैसे या दराने 26% स्टेकसाठी ओपन ऑफर दिली आहे. KNR कन्स्ट्रक्शननी इंडस ट्रस्ट बरोबर 4 रोडमधला 100% स्टेक 1543 कोटीला ते विकणार आहे आणि त्याची विक्री किंमत 1398 कोटी त्यांनी दिली आहे. आयडियाला GSTची डिमांड नोटीस आली आहे 83 कोटीची. NBCCला मुंबई पोर्ट अथॉरिटीकडून एक 25 एकरमध्ये कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी मॅनेजमेंट कन्सल्टंट आणि एक्झिक्युटिव्ह एजन्सी म्हणून काम मिळालं आहे. JK सिमेंट यांना राजस्थानमध्ये नागौर येथे किशनपुरा लाईमस्टोन हा 483 एकरच्या ब्लॉकसाठी ते प्रिफर्ड बिडर ठरले. ओला इलेक्ट्रिकला 366 कोटीची PLI स्कीम अंतर्गत इन्सेंटिव्ह जाहीर झाला. लेन्सकार्ट सोल्युशन दक्षिण कोरियामध्ये लिनियर
कॉर्प लिमिटेडमध्ये 29% स्टेक घेण्यासाठी ते 186 कोटीची गुंतवणूक करणार आहे. सुप्रीम इंडस्ट्रीला BPCLकडून 2 लाख LPG सिलेंडर पुरवण्यासाठी 6 महिने मुदतीची आणि 54 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. सी-मॅक 3 या जहाजाने पाईपलाईन रिप्लेसमेंट प्रोजेक्टमध्ये कामकाज सुरू केलं आहे. AGI इन्फ्रा जालंधरच्या कमर्शियल प्रोजेक्ट उर्बाना स्क्वेअर याला रेरा रजिस्ट्रेशन मिळालं. तर कुठले शेअर तेजीत, कुठले शेअर मंदीत राहतील हे पाहूया. पण हे बघत असताना आज डिफेन्स ॲक्विजिशन काउन्सिलची बैठक आहे. तर डिफेन्स शेअरकडे लक्ष द्या. एखादा शेअर मी दिला नसला तर विकण्याची घाई करू नका. काय होत आहे हे पहा. इंडियन हॉटेल, UPL, BEML, भारत इलेक्ट्रॉनिक्स, HAL, BDL, NBCC, माझगाव डॉक, बाकीच्या शिपिंग कंपन्या तुम्ही पहा, मी दिल्या नाही आहेत. एकच माझगाव डॉक दिला आहे. मिर्झा इंटरनॅशनल हा बजेटच्या दृष्टीने मी दिला आहे. जसे खतांचे शेअर्स चालतात तसेच लेदरच्या संबंधातले सुद्धा शेअर बजेटच्या वेळेला चालतात म्हणून मिर्झा दिला आहे. आणि शेअर छोटा आहे, 37-38 रुपयाच्या आसपास. हिंदुस्तान झिंक, मन्नापुरम, मुथूट, KNR कन्स्ट्रक्शन, विकरण, PVRचे 2 पिक्चर चांगले चालत आहेत. ॲनाकोंडा, धुरंधर म्हणून PVR दिला आहे. युनायटेड स्पिरिट्स, कॅनरा बँक, पेनॅन्शिया बायो, MQR, अल्ट्राटेक, रेडिको खेतान, JK सिमेंट, NTPC ग्रीन, लुवामा वेल्थ, ॲस्ट्रा मायक्रोवेव्ह यांनी BEL बरोबर करार केला आहे म्हणून दिला आहे. फेडरल बँकसुद्धा गोल्ड लोन देते म्हणून फेडरल बँक. सुप्रीम इंडस्ट्री, बेल राईस, अपोलो हॉस्पिटल, ओला, ॲकमे सोलर, SRF, सात्विक ग्रीन. तर मंदीमध्ये कोफोर्ज आणि स्ट्राइड्स फार्मा, कारण स्ट्राइड्स फार्माला 4 त्रुटी दाखवल्या त्यांच्या न्यूयॉर्क युनिटसाठी म्हणून स्ट्राइड्स फार्मा मंदीमध्ये दिला. पण तुम्ही नवीन वर्षासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या कंपनीमध्ये ग्रोथ दिसत नाही आणि हायर PEवर जे शेअर ट्रेड करतायत, म्हणजे पूर्वी ग्रोथ होती म्हणून त्यांना तेवढा PE मार्केट देत होतं. प्राईस अर्निंग रेशो म्हणजे PE, कंपनीचं अर्निंग बघून तेवढ्या PEवर त्या कंपन्या ट्रेड करत होत्या. पण तेवढी ग्रोथ यावर्षी दिसलेली नाही. असं जर आढळलं तर पुढच्या वर्षी त्या शेअरमधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करा. अशा कंपन्यांमधले शेअरचा भाव कमी होत जातो आणि मग आपल्याकडे ते शेअर हायेस्ट भावाला राहतात. तसेच
त्यामुळं बदललेल्या परिस्थितीनुसार कोणत्या कंपन्या ग्रोथ करतायत ते बघा आणि लोअर PEवर ट्रेड करत असल्या पण त्याच्यात ग्रोथ आहे तर त्या कंपन्या खरेदी करा आणि ज्या हाय PEवर ट्रेड करतायत पण ग्रोथ कमी आहे अशा कंपन्यांमधून बाहेर पडायचा प्रयत्न करा. बघूया काय होतं आहे. नमस्ते.